जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान नीलकंठेश्वर महादेवाच्या कृपेने गुरुमाऊली भक्तमंडळाच्या संयोगातून दर महिन्यातील शुद्ध प्रदोष या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्तानं अन्नदान करणारे सत्संगाच्या निमित्त सर्व भाविक बंधू भगिनी येतात. पंगत करते आहे पद्माकर कोंडाजी गारे बाबा, त्यांचं मुलगा डॉक्टर आहे, येतात आपल्याकडं. जय जनार्दन परिवारातले आहेत. असं कोणीतरी अन्नदान करतं. पुढची पंगत आईची आहे, अनंताची आईची आहे. अशा प्रकारचं या महिन्यामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व आहे. विचार करा त्याहो, माऊलीबरोबर माऊलीच्या पालखीबरोबर 5 लाख भाविक आहे. किती अन्नदान करावं लागलं असेल. पुण्यामध्ये 2 दिवस किती मोठं अन्नदान आहे, किती पुण्याचं काम आहे. आषाढ महिना आहे. आपलं काय आहे, आता पुढच्या आमुष्याला तुम्ही सगळ्याला ध्यान देत नाही, पण श्रावण सुरू होणार आहे. श्रावण सुरू होणार आहे. तर मग त्याच्या अगोदर काय दुसरा महिना नाही. श्रावण आणि आषाढमध्ये काही फरक आहे काय? समाजाची रूढी परंपरा अवघड आहे. आणि म्हणून द्यावं किती मोठं अन्नदानाचं भाग ही मंडळी उचलत आहे. गुरुमाऊली भक्तमंडळाचे अथक परिश्रम आहे. सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व भक्तमंडळाचे सदस्य आणि त्यांना मदत करणारे तुम्ही पंचक्रोश येतील किंवा नांदूर मानूर दसक पंचाक्षी मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं अन्नदानासाठी मदत करतात, सत्संगासाठी येतात. म्हणून सर्वांना आणि सर्वांना बंधू भगिनींना, भाविक बंधू भगिनींना, बालगोपालांना, बालकन्यांना माधुगीर बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे. अन्नदाते असो, ज्येष्ठ वरिष्ठ असो, समाजातील ज्येष्ठ वरिष्ठ, नांदूर गावातील प्रतिष्ठित नगरसेवक वगैरे सर्व मंडळीला नमस्कार आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज आत्ताच बाबाजींचं चरित्रामृत ते सांगतायत आणि त्या चरित्रामृतातून भजनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा रस निर्माण होतो. माणसाला एकाग्रता वाढते. नंतर आम्ही येतो श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज आदिवासी भागामध्ये रामायणाच्या माध्यमातून प्रचार करतायत. श्री जयराम गिरजी महाराज या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेवाची पूजा करत होते. नंतर सर्वेश्वराची पूजा करतायत. त्रिकाल पूजाला फार महत्त्व आहे. देव त्रिणी पदामी चक्रम मे विष्णुर्गोपादवी सगळ्यात मोठी उपासना आहे. त्रिकाल पूजेचा अनुभव मला आहे. अजिबात वेळ मिळत नाही. तेवढं करून शाळेत जायचं, अभ्यास करायचा, येणाऱ्या जाणाऱ्याची सेवा करायची, काही सोपं काम नाही. आणि त्यामुळंच जनार्दन स्वामींनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. कोणाबद्दल काय बोलले, जनार्दन स्वामीची प्रत्यक्ष बोलण्याची कॅसेट आहे, ऐका तुम्ही. बाबा तुमच्यावर जनेश्वराची कृपा आहे आणि म्हणून तुम्हाला जनेश्वर म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामींचा प्रसाद आहे. तो आम्ही खाल्ला आहे, ते तुम्हाला वाटतं आहे. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे तुम्ही होऊ नका रामबरी. हा त्यांचा प्रसाद आहे, माधुगीर बाबाचं काही नाही. म्हणून श्री जयराम गिरजी महाराज श्रीमद भागवताचं अध्ययन करून आणि 4 वर्ष श्री क्षेत्र वृंदावन क्षेत्राच्या ठिकाणी राहून श्री अरुणगिरजी महाराज आले. त्यांना सर्व आमच्या भगवंताला ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज, श्री गोरक्ष महाराज आणि त्यांचे छोटे छोटे वारकरी शिक्षण घेणारे सर्व बंधूंना आणि माधुगीर बाबाचं जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. साऊंड सर्व्हिसवाले आहे, गणेश साऊंड सर्व्हिसवाले आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण आणि मीडियाच्या माध्यमातून आमच्या आदरणीय सद्गुरू साहेबपरायण श्री रोहन भाऊ करतो आहे. आदिवासी भागातल्या लोकांनासुद्धा सांगा की हे चॅनल पहा म्हणून आणि तिकडे जालन्याच्या भागाच्या लोकांना पण सांगा.
की यानं प्रचार आणि प्रसार होईल. आमच्या संतोषगिरी महाराजांची अत्यंत तळमळ आहे की प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी थोडंसं आपण कमी पडतो. आपल्याकडं एवढं जास्त लोकसंग्रह नाही, आम्हाला जास्त संपर्क नाही लोकांचा एवढा. आमचा जीव थकला आहे. बाबांचं पण भरपूर त्यांनी प्रचार केला आदिवासी भागामध्ये, पण त्यांची अजून अपेक्षा आहे की या माध्यमातून, आता मीडियाचं माध्यम फार मोठं झालं, दररोज नवीन नवीन येतं आहे, काय काय येतं आहे देव जाणे बाबा. किती जरी खराब फोटो असलं त्याला चांगलं करून देतात, लगेच चांगलं करून देतो. कोण करतं काय माहिती त्याच्यामध्ये काय आहे. बाबाजीचा फोटो आहे आमचा आशीर्वाद देतं, त्याला सांगितलं त्यानं फोटो चांगला करून दे, लगेच थोड्या वेळानं आला. एवढं हायली इन्फ्लेक्शन आहे मला. आम्ही थकवतो, आम्ही शिकलेलं असून त्याच्यातलं काही आपल्याला येत नाही. किती चांगलं आहे. अर्थात एका जणानं सांगितलं बाबा जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे, पण आपण चांगले लोक आहे, चांगलं घ्यावं. ज्याला वाईट आहे त्यानं वाईट घ्यावं, आपलं काय म्हणणं. आणि म्हणून द्यावं प्रचार आणि प्रसाराचं माध्यम झालं पाहिजे. अरे हे सुद्धा सेवा आहे आताच्या दृष्टिकोनातून. प्रत्यक्ष बाबाजींची सेवा, बाबाजींच्या कायऱ्याची सेवा, मंदिराची सेवा, आश्रमाची सेवा, तर त्यावेळेस प्रत्यक्ष श्रमदान होतं. पण आता तुम्हाला जे बुद्धिमत्ता दिली आहे त्या बुद्धिमत्ताचा सदुपयोग मीडियाच्या माध्यमातून जर होत असेल तर ती पण सेवाच आहे. भज सेवा नाम, सेवाचा अर्थ भजन, याचा अर्थ सेवा होतो. भक्तीचं एक अंग सेवा आहे. आणि म्हणून द्या हो अशा प्रकारची सेवा करता तुम्ही. म्हणून श्रवण भाऊला, सर्व प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला माझं जय जनार्दन आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. गंगामाईसुद्धा आनंदी आहे. भरपूर पाणी येतं. गंगामाईचं असं आहे महाराज, अर्ध महाराष्ट्राला पाणी पाजते. अर्ध पाणी जातं मुंबईला, वैतरणाला, ब्रह्मगिरीनंच जातं, ती पण गंगाची. वैतरणंसुद्धा गंगाची. मुंबईची लोकसंख्या किती आहे? जवळपास 1/4 महाराष्ट्राची लोकसंख्या मुंबईला आहे. आणि बाकीचे शहर इकडं पार आंध्र प्रदेशपर्यंत ती माई पाणी पुरवते. म्हणून द्या हो, खोटं नाही. अभंग अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? 145 कोटी. एका माणसाला 100 लिटर पाणी लागतं. 100 गुणले 145 कोटी करा, बसतं का तुमच्या मोबाईलमध्ये? एकच नदी देऊ शकते एवढं पाणी. एकच गोदावरी पाणी देईन एवढं पाणी. काही ठिकाणी बाहेर जातं, काही धरणात येतं, काही जमिनीवर राहतं. मग अन्न पाणी देत नाही तर काय? आपल्याकडे जर नाही पिकलं, दुष्काळ असला, दुसरीकडे पिकतं ना. म्हणजे प्रत्येकाला अन्न पाण्याची व्यवस्था तो करतो. प्रत्येक जीवाला. आपलं भारताचा विचार करा फक्त, किंवा महाराष्ट्राचा विचार करा. आणि म्हणून द्या सर्वांना, आणि सर्वांना बंधू भगिनींना, पंगतकर्त्यांना, भजनी मंडळाला सगळ्याला नमस्कार करून आज आषाढ महिन्यामध्ये, आता पुढच्या महिन्यामध्ये श्रावण महिना सुरेल, आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो. अशी प्रदक्षिणा वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तिकडं दक्षिण भारतामध्ये अरुणाचलन पर्वत आहे, तिथंसुद्धा आपल्या अशी जशी परिक्रमा करतो आपण ब्रह्मगिरीची, तशी तिकडं ते अरुणाचलांची परिक्रमा करतात. इथं तसं ब्रह्मगिरी म्हणजेच भगवान शंकराचं स्वरूप आहे तसंच. आणि दक्षिण भारतामध्ये अरुणाचलम पर्वत आहे, जिथं अग्निस्वरूप भगवंताची मूर्ती आहे. आणि त्या ठिकाणी ती परिक्रमा करतात. अजूनही ते चालू आहे. जसं वृंदावनामध्ये गिरधर म्हणजे त्या गोवर्धनाची परिक्रमा करतात. असं ठिकठिकाणी मामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुन्हा. आणि हा प्रदक्षिणा जो भाग आहे पूजातला, हा एक उपचार आहे आणि हे एक उपासना पद्धत आहे. आणि म्हणून ही उपासना पद्धतीसाठी समजून घेण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा एक श्लोक घेऊ. श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय आणि भक्तियोग समजून सांगताना भगवान दुसऱ्या श्लोकामध्ये अशी उपासना कोणत्याही प्रकारची केली, कोणी प्रदक्षिणा करतं, कोणी पायतीर्थयात्रा करतं, कोणी व्रत करतं, कोणी नेम करतं, हे सर्व भक्तीचे अंग आहे. कोणतं तरी एक अंग तरी असो महाराज. आणि म्हणून या ठिकाणी तो श्लोक सेवेसाठी घेऊन आपली सेवा
गुरुमावलीच्या चरणी लवकर निघलो. पण 2 महावैष्णव आले, रामभक्त. भूक लागली त्यांना, आत्ताच उतरले गाडीतून. त्यांची व्यवस्था, आता आम्ही 3,000 इकडं आलो तर मग त्याला कोण करू, मुलं काय मुलं, त्यांची व्यवस्था कर बाबा. आणि म्हणून आणि थोडा वेळ झाला. श्री भगवान वाच मया वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेस्तास्ते मे युक्ततमामतः. मया वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेस्तास्ते मे युक्ततमामतः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिकामध्ये सांगतायत. तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गाम का वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडसुता तैशी नीच नवी भगता श्रद्धा दिसे परी ठाकलिया सागरो जैसा मागितलिया याने अनिवारू दिये गंगेची या पडिभारो प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिय सहित मदमाने सोयचित्त जे रात्र दिवस न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण पदमद देत तेच मी योगयुक्त परमानी. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देवा, हे पोटात गेलं पाहिजे. गीता गंगोदकं पित्वा पुनर्जन्म न मिळते. गीता संसार मलनाशिनी आहे. आता आपण कपडे मळाले तर धुवून घेतो, शरीराला साबू लावतो, त्याचं मळ काढतो, पण मध्ये काही मळ आहे ज्याला पाप म्हणतात. मल म्हणजे पाप. आणि ते पाप धुण्याचं काय साधन आहे? आपण काय निर्मा गिळल्यानंतर श्वास येऊ का? नाही. त्यासाठी स्वाध्याय आहे, गीता अध्ययन आहे. ते केल्यानंतर योग्य अयोग्य समजेल. आपणच आपले वैरी आहोत, आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आपण वाईट केलं तर कोणी आपलं वाईट करेल, आपण चांगलं केलं तर कोणी आपलं चांगलं केलं. मग हा मल आहे. वाईट करणं हा मल आहे, म्हणजे द्वेष करणं, ईर्ष्या करणं, हा जो मधला मळ आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेला गीता मलनाशिनी म्हणते. संसार मलनाशिनी. पुनरुपी जन्माला येणं, पुनरुपी मरणं, याला संसार म्हणलं आहे. आद्य शंकराचार्य भगवंतांनी पुनरुपी जन्मं पुनरुपी मरणं पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे. हा संसार आहे, ही व्यरधार चुकली पाहिजे. नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा,
तुम्ही पाहिले असेल, ते वारकरी आहे, 40 वर्षापासून वारी करतात. कळंब तालुका उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही किती वर्ष, त्यांची मुलाखत आली. पाहिलं असून तुम्ही विठ्ठलाची महापूजा, 18 किलोमीटरची रांग आहे, त्यापेक्षा घरी टी व्हीमध्ये दिसताना तिथं स्नान घालताना 18 किलोमीटर लोकांना दिसत असेल तर, पण सकाळी सकाळी कोण उठून पाहणार आहे मग? रात्री 2 वाजेपासून पूजा सुरू झाली. सकाळी पण बातम्यात दाखवलं, आम्ही दरवेळेस पाहतो. नाही तिथं जाता येतं निदान टी व्हीत दर्शन होतं. पुढं आया आलं तर की आया आलं तर त्याच्यात आणखीन जवळून दर्शन व्हायचं, असं आलं म्हणतात काही ते. त्या परिवाराला विचारलं, त्या दोन्ही दाम्पत्याला, त्याने सांगितलं की आम्ही 40 वर्षापासून काय मागितलं पांडुरंगाकडं? त्याने काय नाही, जन्मभर अशीच वारी आमच्याकडून करून घ्या. हे हरी वारी चुकून दे हरी. पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, वारी चुकून दे हरी. पंढरीचा वारकरी वारकरी, पंढरीचा वारकरी वारी चुकून न दे हरी. ही वारी चुकून देऊ नको आणि वारी चुकून न दे हरी, दोन अर्थ. ही जन्म मरणाची वारी चुकू दे. ही देह लोकांची वारी आहे, हे लोकांची, ही मात्र चुकू देऊ नको. पण जन्म मरणाची वारी चुकून न दे हरी. आता बस झालं, पुष्कळ झालं, पुष्कळ वारी केली. आता पुनरुपी जन्माला घालू नको, तुझ्या धामाला घेऊन जा. यद्गत्वा निर्वंत धामम. काय विचार आहे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये एक तर खूप उच्च विचारसरणीची मंडळी आहे आणि खूप फक्त रामकृष्ण आर्यन पंढरीची वारी, बस एवढंच माहिती आहे. चांगलं कीर्तन ऐकतील, प्रवचन ऐकतील, पण एवढंच. 2 वर्ग आहे, दोन्हीला सारखंच फळ आहे, जसं काही नाही. भगवंत फळ एकच देव असा आहे की तो सगळ्याकरता खुला आहे. आता तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, बहुतेक महाराष्ट्रातले असो किंवा परप्रांतातले असो, दूरनच दर्शन आहे. फक्त पांडुरंग आणि जनार्दन स्वामीचे मंदिरातले काही, तेच फक्त मोकळं दर्शन आहे. विठेवरी उभा दिनांचा कैवारी, विठेवरी उभा दिनांचा कैवारी. एवढ्या 2च मंदिरामध्ये मोकळं दर्शन होतं. नाहीतर बहुतेक दूरनच दूरदर्शन, मग दूरदर्शनावर पहा ना, तिकडे एवढे धक्के खात बसण्यापेक्षा. सांगायचं तात्पर्य हे की देव अशा प्रकारची कोणती तरी वारीला जाणं ही एक प्रकारची उपासना आहे. भगवंताचं नामस्मरण करणं ही एक प्रकारची उपासना आहे. आता जनार्दन स्वामींच्या जीवनामध्ये जपतप अनुष्ठान करती ऋषीमुनी जन. प्रत्यक्ष जनार्दन स्वामींनी ह्या अनुष्ठानाची परंपरा काढली, सर्वसामान्यांकडून ह्या अनुष्ठानाची परंपरा काढली. अशाच प्रकारची ऋषीमुनींची परंपरा आहे. जसं या ठिकाणी आणि गौतम ऋषींनी तपस्थली आहे गौतम ऋषींची, तशी अरुणाचलम जो पर्वत आहे ती दुर्वास महर्षीची तपस्थली आहे. अनेक प्रकारचे फळं पुष्प धनदाट अरण्ये, काही 1000 किलोमीटर म्हणजे काही 1000 हेक्टर एवढं ते अरण्य असे फळं फुलाने समृद्ध आहे. आणि अशा ठिकाणी अनुष्ठान केलं तर ते फार फलद्रूप होतं. मन एकाग्रतेसाठी अशा प्रकारची पर्वतावर, पर्वताच्या पायथ्याशी आम्ही गिरी आहे तर गिरीच्या कपाटीला अनुष्ठान करावं अशी परंपरा आहे. तशाच प्रकारची दुर्वास महर्षींनी त्या अरुणाचलमच्या ठिकाणी एक पर्णकुटी बांधली. आहार भरपूर फळं आहे, पुष्प आहे आणि फक्त दुर्वा खायचा. दुर्वा जो आहे आपण जे गणपतीला वाहतो, पांडुरंगाला तुळशी वाहतो, भगवान शंकराला बिल्वपत्र, विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे. विठ्ठलाला तुळशी,
महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभेल दुर्वा जो आहे आता उद्या म्हणजे पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे. हा अमृताचा घड गरुडाने उचलला आणि तो देवताकडे नेऊन दिला अमृत. तर देवताकडे नेऊन दिलं ते 4 ठिकाणी विसळलं म्हणून 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. श्री क्षेत्र नाशिक, त्र्यंबक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन. जैन जर ते खाली पडल्यानंतर तो घट देवाला दिल्यानंतर आणि गरुड महाराजांनी चोंच पुसले. पहा तुम्ही, चिमणी काही चारा वगैरे खाते तर ती आपापाशी चोंच पुसते, जमिनीला म्हणा किंवा झाडाला म्हणा किंवा त्या फळाला म्हणा. जी ते तोंड पुसलं म्हणजे चुंच पुसली ती दुर्वा ज्या ठिकाणी होत. दुर्वा म्हणजे हरळ. हरळ. हरळीला मरण नाही. नाक, काक आणि साग आणि हरळ 1000 वर्ष आयुष्य. आता तृणनाशक निघलं म्हणून तर जाळून टाकतात, नाही तर ती फक्त ती मेंढीच खाऊ शकते. तिचे मुळासकट उकरून खाते, तिचे मुळं गोड असतात. तिला जाऊन मग तिच्यामध्ये अमृत आहे. अशा प्रकारची ते दुर्वा खाऊन 60,000 वर्ष तपश्चर्या. आणि तुम्ही गेलात कधी डोंगरावर पहिल्यांदा, आता बाबा लहान होते त्यावेळेस जात असतील अशा कावड घेऊन किंवा पाणी घेऊन जातं गंगेचं 3ऱ्या सोमवारला, 4थ्या सोमवारला वगैरे वगैरे. अशी परंपरा आहे त्या आमच्या मराठवाड्यामध्ये. तर ज्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी पहिल्यांदा गेले तर त्या पर्वतावर फळपुष्पाने समृद्ध होता. आणि विशेष म्हणजे पारिजातकाची खूप झाडं होती. मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो सगळं पारिजात. आणि पारिजातकाचे फुल तोडता येत नाही, तोडता लागत फार कोमल असतात, ते आपोआप पडतात सकाळी. आणि त्या सुगंधानं मन लवकर एकाग्र होतं. दुर्गंधानं म्हणत एकाग्र होतं का आता घाण गाडी समोरून गेली कशाची भरलेली, कसं वाटतं. तिच्या कांदी चांगले सुंदर चंदनाची उदबत्ती लावली तर म्हणजे सुवासानं मन एकाग्र होतं. म्हणून दुर्वास महर्षीने त्या ठिकाणी तपश्चर्या केली. जनार्दन स्वामींनी सुद्धा तपश्चर्या केली. ज्यावेळेस त्यांना काठीच्या आधारानं होईना चालता येत होतं तर त्या काही लोकांनी पाहिलेलं आहे, त्यांचा मी विचारलेलं आहे की जनार्दन स्वामीचं दिनक्रम काय होता. डोंगरावर पायी गेले, पाय थोडे दुर्लभ होते, पाय अपंग झाले होते थोडे, तरी पण काठीच्या आधारानं चालत होते. म्हणजे बाबा दररोज सकाळी विधीपूजा झाले की 108 परिक्रमा आणि पिनाकेश्वरला महाराज परिक्रमाच नाही, काहीला माहीतच नाही. महाराज मंदिराच्या कोणत्या दरवाजातून जावं आणि कोणत्या दरवाजातून बाहेर यावं आमच्यासारख्या साधू लोकांना सुद्धा माहीत नाही. परिक्रमा तर जाऊनच द्या. निघाले स्पर्श करून. काय म्हणायला पाहिजे महाराज, थोडं वाईट बी वाटतं पण ज्ञानेवेने नाशले माऊलीने पण हाटले एकटे या लोकांना समोर. स्वतःला ज्ञानी समजतात. आमच्या भगवान बाबांना जनार्दन स्वामी एक भजन शिकवायचे, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी. कोणतं भजन होते? अल्पज्ञानी परी गर्भ शिरोमणी जनार्दन मज होली ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या परी गर्भ शिरोमणी मज होली ज्ञानी कोण आहे. अंगी भरे ताठा कोणाशी मानेना. अंगी भरे ताठा कोणाशी मानेना. साधूची हेळना सोय करी. अल्पविद्या परी गर्भ शिरोमणी मज होली ज्ञानी कोण आहे. जनार्दन स्वामीला हे भजन फार आवडत. मी पाहिलेलं आहे. सांगू नये, एक मोठे व्यक्ती होते, साधू होते.
आणि जनार्दन स्वामी एकाच व्यासपीठावर होते. ते आले तर जनार्दन स्वामी नमस्कार केला. आता बाबाजीचं बारदान वगैरे घातलेलं कोणतरी आहे, त्यांना पाहिलं सुद्धा नाही जनार्दन स्वामी. या देहानं पाहिलेलं आहे. मी कोणाची निंदा करत नाही, पुढचं सांगत नाही कोण होतं ती व्यक्ती, ते बरोबर नाही सांगणं. पण एक शास्त्रवचन असं आहे स्कंदपुराणामध्ये, जो साधू संत यांचा अपमान करतो, अनादरण करतो, त्याचा पराजय होतो निश्चित. काही वर्षानंतर बाबाजीच्या महानिर्वाणानंतर पेपरला वाचलं आणि मग माझं आता लाईट लागले म्हणा तुमच्या भाषा. एवढंच नाही, भरमिष्ट आहे. सरकारनं नादार म्हणून सोडून दिलं. ज्यांना माझे वयाचे किंवा 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ध्यानात आले तर बरं. आता आम्ही या क्षेत्रातले असल्यामुळं, जनार्दन स्वामीचं परीक्षण करणारे असल्यामुळं आम्ही असं परीक्षण करतो आणि शांत बसतो. आणि शांत बसतो आणि बोलतच नाही. सांगायचं तात्पर्य हे की देवा हो की महर्षी दुर्वास ऋषींची जी तपस्थली आहे, पर्णकुटी आहे, दुर्वा खायचं आहे, तपश्चर्या करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव. त्या वनामध्ये त्या प्रांताचे 2 राजकीय म्हणजेच राजाचे पार्षद 2 जण, आणि एकाचं नाव आहे कलाधर आणि दुसऱ्याचं नाव आहे कांतिशाली. ते राजाचे मुलं असल्यामुळं, प्रधानाची मुलं असल्यामुळं वन उपवनामध्ये फिरायला गेले. जावा दररोज फिरायला महाराज. वन उपवनामध्ये फिरायला जाणं चांगलं आहे, पण त्या ठिकाणच्या फुलाला, त्या ठिकाणच्या फळाला हात लावू नये. ज्यांनी लावलेले त्यांना विचारल्याशिवाय घेऊ नये. आता हा नियम थोडा अवघड आहे. हरभऱ्याच्या वावरातून चालले, हरभरा पिकलेला आहे, मला सांगा, पुढचं नाही सांगा. भुईमुग शेतकऱ्याचा धर्म सांगू. अरे एवढंच काय, पण चांगली एखादी विडी खाली सापडली तर माणसाला वर वाटते. जय जनार्दन. फुलं त्यांना विचारल्याशिवाय तोडू नये. ह्या दोघांनी फुलं तोडले, आणखीन फळं पण तोडले. आता राजाचे पण लावले कोण? राजाची सार्वभूमी आहे, सगळी जमीन सरकारची आहे, आपल्याला करायला दिली त्यांना. तुम्ही नाहीच दिली, समजा आरक्षण आलं, नाही दिली तर सरकार घेऊन टाक. त्याचा मोबदला घ्या नका घेऊ तरी घेऊन टाक. सरकारची त्याच्यावर मालकी आहे. काही जमिनी सरकारच्या आहे, काही इनामी जमीन आहे. तशाच प्रकारची त्यांनी फळं पुष्पाचे समृद्धी असल्यामुळं त्यांना राग आला. माझे फुलं किंवा फळं तुम्ही का तोडले? आणि तुम्हाला माहिती आहे सर्व साधू संत आणि सारखे नसतात. काही तपे असतात, तपेच्या अंग राग असतो. काही क्रोधी असतात, काही सत्पुरुष असतात, काही शांत असतात. कोणामध्ये सत्वगुण जास्त असतो, कोणामध्ये तमगुण जास्त असतो, कोणामध्ये रजगुण जास्त असतो. आणि म्हणून देव त्यांनी सांगितलं का तुम्ही तोडले फळं? उन्मत्त झालात घोड्यासारखं, म्हणून त्यांनी शाप दिला. त्या कांतिपुष्पांनी कलाधर होता, त्यांनी फळं तोडले म्हणून सांगितलं तू घोडा होशील. दुसरा जो आहे कांतिशाली, त्यांनी फुलं तोडले, जय तू मृग होशील, कस्तुरी मृग. कस्तुरी मृग असा असतो मा, त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते आणि त्याचा खूप वास असतो. खरी कस्तुरी जर मोठ्यानं हुंगली, असं मी वाचलेलं आहे, तर राखतून रक्त येते, एवढी ते उष्ण असतं. आता हे कस्तुरी विकायला येतं, एखाद्यानं मला दाखवले, म्हणजे कस्तुरी आणली बाबा. केवढ्याला आणली? 200 रुपयाला. आणि दे ठेवून म्हणलं. ती क्वचित एखाद्या मृगाच्या शरीरामध्ये तयार होते. त्याची कामवासना पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बेंबीमध्ये ती तयार होते.
आता एवढं कुठं माहिती आहे लोकांना आहे बघ. एका जणांनी सांगितलं मी माणिकची माळ आणली, म्हणजे केवढ्याला आणली, 300 रुपयाला, दे ठेवून. माणिकचं भाव म्हणजे माणिक नावाचा मुलगा नाही, पण माणिक सोन्याबरोबर भाव आहे त्या रत्नाला. काल एका जणांनी स्फटिकाची माला आणली, केवढ्याला आणली, 150 रुपयाला, चांगली. काय पारख आहे बाबा याची म्हणून, पारख चांगली का, 150 रुपयाला कुठे, 60 रुपये ग्रॅम 1981-82 साली होती. आता काय असं खराब स्फटिक, त्यावेळेस 60 रुपये ग्रॅम, आणि जड असतो तो दगडासारखा. तो पाण्यापासून तयार होतो, म्हणून तो असं 1 मिनिट ठेवला खाली थंड होऊन जातं. 2 मिनटं जरी आगने अशी धरलं तर गरम होऊन जातं. अशी पारख लागते. तुम्ही दोघांनी पारख केली नाही, माझ्या फुलाची पारख केली नाही, माझ्या फळाची पारख केली नाही, म्हणून तू कस्तुरी मृग होशील. ती परिपक्व झाला का त्याला वाटतं हा सुगंध कुठून येतो, हा सुगंध कुठून येतो, सारखं पळत राहतं भ्रमष्टासारखं. खाण्यावर ध्यान नाही, पिण्यावर ध्यान नाही. आपणची गुरु, आपणच शेला, आपणच मित्र, आपणच शत्रू. हे प्रमाण माऊलीने त्या कस्तुरी मृगाला सांगितलं की तू तुझा शत्रू आहे. अनेक प्रकारच्या अवगुणाचा संग्रह केला तर तुला तर सुगंधासारखं वाटून पळत राह, मग त्याच्या मागं ऊर फुटून मरून जात. आणि म्हणून देवा असं नका करू. दोघं शरण आले, लोटांगण घातलं, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरा. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरा. आणि म्हणून त्यांनी क्षमा मागितली. त्यांना सांगितलं की या अरुणाचलांची परिक्रमा करा 108, तेव्हा तुम्ही या शापातून मुक्त होणार. म्हणून तेव्हापासून आतापर्यंत त्या ब्रह्मगिरीची जशी परिक्रमा आहे ते भगवान शंकराचं स्वरूप आहे. आता आमचे महेशगिरी महाराज अष्टमूर्ती शंकराला चालले. ते अष्टमूर्ती शंकराची यात्रा भगवंत सद्गुरू जनार्दन स्वामीबद्दल आम्ही केली. संतोषगिरी महाराज पण होते. फार आणि फार महत्त्व आहे बाबा. इतका आनंद झाला जनार्दन स्वामीला की विचारतो ना. ते आनंद झाला आणि ते बाबाजी आले तर शिवूर फाट्यावर, मला अजून आठवतं, शिवूर फाट्यावर आमदार रामकिसन बाबाजी दर्शनाला आले. मग संतोषगिरी महाराज पण त्यावेळेस विद्यार्थी असतील आणि सांगितलं की अरे रामकिसन बाबाजी अरे कार्य करायचं. त्या लहानपणापासून बाबाजीच्या सानिध्यात असल्यामुळं अरे रामकिसन किती हिंडतो तू, अरे जाय कधी दक्षिण भारतात आणि मूर्ती शंकराचं दर्शन घे, किती पुण्य आहे. काही लोक असे ना महाराज, आता आमच्यासारख्या साधू लोकांना जे जाणकार साधूला विचारू नये तीर्थयात्रेला जाऊ का, सासुरवाड्याला जाऊ का, विचारत नाही का. तीर्थयात्रेला जाऊ का, धर्मवचन आहे की तीर्थयात्रा कोणतंही पुण्यकर्म करायचं असेल त्यांना आम्हाला नाही पण म्हणता येत नाही, हा पण म्हणता येत नाही. म्हणा तुमचं पुण्य कमी होईल, हा म्हणा आणि तुम्ही नाही गेले, निघलं पोराचं काही लग्न काही नाही, मग गेलं शब्द वाय. हे फार क्वचित साधू लोकांना समजतं. आणि म्हणून असं मी करू का हे पण विचारू नये. मला हे करायचं आहे, आशीर्वाद द्या, काय फळ द्या, हे करू का, हे केल्यानं फायदा होईल का, हे धंदा करू का आणि तो धंदा करू. काही जे विचारत ते विचारत नाही, जे विचारत तेच विचार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकदम देवाची प्रार्थना कर. देवा खूप गरमून राहिलं, फार गरमी होती, देवा खूप पाऊस येऊन राहिला, महापूर आला, देवा खूप थंडी वाजते. आता हे ऋतुमान आहे. देवाला व्यक्त वाटलं की कर बा मग तुझं काय म्हणणं, इथं नाही आवडत, चल माझ्याबरोबर. थंडी नाही आवडत तुला, पाऊस नाही आवडत तुला, गरमी नाही आवडत, मग चाल माझ्याबरोबर. असं विचारू नये. काय उगदाच विचारतं जाऊ का, राहू का, खाऊ का. काल नाही का जाणं सांगितलं बाबाजीच्या पालखीबरोबर जाऊ का, घरून तयारी करून आले पण विचारायची काय गरज आहे.
तर आम्हाला म्हणून देवा आता तुम्ही जरी पण काही अर्ध्या वारीतून परत आले आम्ही म्हणा जा आणि ते आले घरी काय कीर्तनकार चांगलं दृष्टानं सांगितलं घोड्यानं लात मारली नामुक झालं तमुक झालं ती बाई मेली नामुक गेलं सांगायचं तात्पर्य की हे समजून घ्यावं की कर्म करताना धर्मकार्य करताना त्यावेळेस फक्त साधं संतांचा आशीर्वाद मागावा जनार्दन स्वामींच्या कृपेने माझी तीर्थयात्रा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं म्हणावं. आता किती शिकावं आता पर आम्ही तर टेकलो. साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घे सावधान होई वेड्या सावधान होई सावधान होई वेड्या सावधान म्हणून द्या हो नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. हा एक उपासनेचा एक प्रकार आहे. यानं काय होईल माऊलीले येत आहेत आस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी सूर्यनारायण जसं डोंगरातून वर येतो तर हळूहळू प्रकाश वाढतो. हे भक्तिमार्गाकडं जाण्यासाठी सुलभ मार्ग आहे. परिक्रमा करणं तीर्थ करणं व्रत करणं काही नेम करणं लोक फक्त ऐकतात नियम करायचं सांगू नका. तुझ भाव आहे देवा तरी सुलभ तुझ भाव आहे देवा तरी सुलभ तरी सुलभ तरी सुलभ भावे गावे गीत गीत भावे गावे गीत. प्रकृती थोडी अस्वस्थ असल्यामुळं आणि साधनाची रुची असल्यामुळं वैयक्तिक थोडा विधीला उशीर होतो. थोडं वाईट वाटतं की ब्रह्ममुहूर्तात उठतो खरं पण विधी लवकर व्हायला पाहिजे असं बऱ्याच दिवसापासून खेद वाटत होतं. काय करावं तुमची प्रकृतीच्या शरीररक्षण प्रथम धर्म आहे. तुम्ही शरीररक्षण करता 4 वेळेस 3 वेळेस विधी करता आणि त्या मला राग नाही बाबा तुम्ही करतात ना याच्यात मला आनंद आहे असं मार्गदर्शन स्वप्नामध्ये होतं. सांगायचं तात्पर्य हे की देवा वाटतं तसं खेद वाटतं की बाबाजी लहानपणी किंवा बाबाजी बरोबर उठायचं बाबाजी बरोबरच सगळं विधीपूजा करायचं बा आता ते प्रकृती रात्री ध्यानाला आनंद वाटतो. 12 वाजता निरामय स्थिती असते आणि बाबाजीने सांगितलं की काही एखाद्यानं विचारलं आमचा विद्यार्थी बाबा की मला नोकरी लागली पण रात्र पाळे अरे बाबा कधी उठ पण विधी कर बाबाला नको मानो पण विधीला मानो. काय शब्द आहे मानो बाबाला नको मानो पण विधीला मानो. म्हणून द्या हो मी मुखी म्हणा हो म्हणा विधी म्हणा तुम्ही हो म्हणा कधी मुखी म्हणा हो म्हणा विधी म्हणा कधी हो म्हणा कधी दास म्हणे मिळाली संधी पुन्हा जन्म नाही कधी जनहित तारक जन उद्धारक नित्य निमविधी. इथे मोठा अभिप्राय महाराज. म्हणून द्या कोणी असो आमच्या सेवेतले असो विद्यार्थी असो बाबा कधी उठा कधीतरी करा. उठताना स्नान करून तुम्ही कपडे घालेपर्यंत तुमची शाळेची तयारी होईपर्यंत किंवा नोकरीला जायची तयारी होईपर्यंत केलं पाहिजे. गंमत अशी आहे की न इतकी घाई झाली विधी वगैरे खाली उतरला अगं माझा रुमाल राहिला दुसऱ्या माळला तिसऱ्या माळला हळून आवाज दिला का माझा रुमाल राहिला. तिनं वरून खाली आली तर रुमाल दिला. थोड्या वेळानं पाहिलं का अरे घड्याळ पण राहिली ती वर गेली अगं माझी घड्याळ राहिली तिने वरून टाकून दिली. काय जवळ आणून द्यायचं काय वरून टाकायचं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम
काय सांडावे. वेद नाही तर काय. आता हेच येत नाही तर वेद कुठून येणार? भौतिक ज्ञान नाही तर वेदाचं कुठं ज्ञान राहील? काय सांडावे, काय काय मांडावे, मांडावे. काय घ्यावे, काय न घ्यावे, यासाठी तुम्ही साधू संताला पुसा शब्द आहे जनार्दन स्वामी. काही शब्द असे आहे की अरे विधी नाही केले, अनुष्ठान नाही केलं तर खोळमा आहे. आता खोळमा कोणाला कळणार आहे? मला मराठवाड्यातल्या लोकांना कळलं खोळमा काय. खोळमा म्हणजे अडथळा आहे बाबा. अडथळा. म्हणून कधी उठा. एका जण विचारलं आमचा जो विद्यार्थी होता, बाबाजी असं अशी अडचण आहे. अरे कधी उठ बाबा, आणि कधी झोपायच्या अगोदर कधी विधी कर, हातपाय धुवून केली तरी चालेल. काय किती सवलत दिली मला. असं कोणत्या धर्मामध्ये सवलत नाही एवढी. काहीतरी फार काटेकोर नियम सांगतात, हे केलंच पाहिजे, हे खाल्लंच पाहिजे, असं पण आहे. पण या ठिकाणी सगळं फ्री. भक्ती मार्गाला लागला ना तर भगवंताने व्याध सांगितलं की त्याला साधूच म्हणलं पाहिजे. त्यानं सगळं सोडलं ना, तो भक्ती मार्गाला लागला ना तर तो साधूच पाहिजे. मग तो उदासीन असो कसा. अहमी सर्व यज्ञाना भोक्ता प्रभुरेवच, याच्यावरचा श्लोक आहे. साधुरेवच, त्याला साधूच मानलं पाहिजे. किती मोठा अभिप्राय. सांगायचं तात्पर्य ही की देव की परिक्रमा नित्यनियम हे भक्ती मार्गातले किंवा परमार्थ मार्गातले. असं म्हणतात की तुम्हाला आता नांदूरला जायचं आहे तर मध्ये 2-3 स्टॉप आहे. हे ढाबे, मराठीमध्ये त्याला थांबे म्हणतात, ढाबे म्हणतात. ते थांबून माऊल्याने लिहिले वास्तू गे. जसं हळूहळू सूर्य वर येतो तर प्रकाश वाढत जातो. माळवला तरी काही वेळ प्रकाश राहतो. नदी आता ही एवढं पाणी येतं ब्रह्मगिरीला, थेंब पडतो. उपकंठी म्हणजे तिच्या कंठापाशी किती पाणी, छोटं. आता इथं पुढं महेंद्र नाथसागर, काही 1000 क्युसेस पाणी सुटलं खाली तर खाली महापूर आहे. म्हणून नदी जशी उगमस्थानाला छोटी असते, त्याला अनेक प्रकारचे नद्या नाले मिळतात तर त्याचं मोठं होतं पाहतं. तशी आपली श्रद्धा तीर्थानं, व्रतानं, उपासनेनं, प्रदक्षिणानं अशी श्रद्धा वाढत. हे धाबे, हे प्रवाह आहेत. कोणताही प्रवाहात जात. कोणाला तीर्थयात्रा आवडेल, कोणाला वारी आवडेल, कोणाला अध्ययन आवडेल, कोणाला नामस्मरण आवडेल, कोणाला रामायणाचं अध्ययन आवडेल, कोणाला भागवताचं अध्ययन आवडेल, कोणाला भजनाचं अध्ययन. कोणत्या तरी मार्गानं हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती करा. जे मार्ग धरला ना, का 9 विधा भक्ती सांगितले भगवंतांनी. एक जरी असली, एक तरी कला अनुभव आहे. जसं तुकडोजी महाराज म्हणतात, एक तरी कोणत्या एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय मुखा जन्मला, काय मुखा जन्मला. म्हणून द्या हो. असे महापुरुषांचं चरित्र किंवा माऊलीचं चरित्र म्हणा, साधू संतांचं चरित्र म्हणा, त्या चरित्रातून काहीतरी नुसती चित्राची पूजा करू नका, त्याचे चारित्रसुद्धा पहा. चारित्राची पूजा केल्यानंतर आपलं सुखाचा मार्ग मिळेल आपल्याला. मोठमोठे लोक घ्या, राजकीय क्षेत्रातले घ्या, परधर्मीय घ्या. APJ अब्दुल कलाम तुम्हाला माहिती आहे, रामेश्वराच्या ठिकाणी साधे त्यांचे वडील नाव चालवायचे. जाताना येताना रामेश्वराचं मनातल्या मनात होईन पण दर्शन घेत असतील असं म्हटलं जातं. त्या चरित्रामध्ये ऐकलं आहे मी की ते रामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि तीर्थ पण घ्यायचं. किती मोठं मिसाईल मॅन. पण एवढं असतानासुद्धा, महामहिम राष्ट्रपती असतानासुद्धा कर्मधनु साहेबांनी कन्नूरला गेले. तिथं काही कार्यक्रम असतं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना कळलं की जनरल मानेकशा दवाखान्यात आहे. तुम्ही आता आपल्या नाशिकला मानकशा मार्ग आहे, कोणाला माहिती मानकशा कोण आहे? काठी गल्लीच्या पलीकडं मानकशा मार्ग आहे. मी विचार केला की जनरल मानेकशा कोणतरी असलं पाहिजे, ज्याशिवाय नाव दिलं नाही. आणि दवाखान्यात गेले. प्रोटोकॉल नव्हता. प्रोटोकॉल असतो त्या लोकांचा, एक मिनटाचा कार्यक्रम असतो. तेव्हा काय हरकत जायचं. त्यांच्याकडं कोण काय करणार आहे. सगळं बंदोबस्त गेले. दवाखान्यात गेले, भेटले त्यांना
काही अडचण आहे का? काही नाही अडचण. काही समस्या आहे कोण? चांगली व्यवस्था चांगली. आता रिटायर झालेले मिलिटरी 1972 साली आणि ज्या भारत पाकिस्तानच्या वारामध्ये त्यांच्यामुळेच विजय मिळाला. सर्व फौज खाटा त्यांच्या हातात होतं. जनरल मानकशा. काही नाही. एक समस्या आहे, माझी रिटायरमेंट झालेली आहे आणि 1,30,00,000 रुपये अजून सरकारकडून मंजूर झाले पण आले नाही. कृपया तो चेक द्या, तुमच्या हातात घ्या. ताबडतोब दिल्लीला गेल्यानंतर तो चेक काढला आणि त्यांना फोन केला. त्यावेळेस असे फोन होते फिरवायचे. दवाखान्यात फोन केला. त्यांनी सांगितलं की हे जे 1,30,00,000 रुपये 72 साली बरं, आताचे नाही. हे जे सैनिकातले मुलं शिकतात, सैनिकाचे मुलं, त्यांच्या संस्थेला दान देऊन टाक. हे असे यांना मोठेपणा म्हणतात, यांना महामानव म्हणतात. असे विचारसरणीचेच लोक. याला उच्च विचारसरणी, सिम्पल लिव्हिंग अँड हाय स्टँडर्ड. उच्च विचारसरणीचंच जगामध्ये नाव आहे महाराज. आपल्याला शेजारची ओळखीत नाही. शहरामध्ये फ्लॅट सिटीमध्ये. आणि मग अशा लोकांचं नाव. खूप कष्ट केले, खूप सैन्याचं संचलन केलं. जीवनभर त्यांचा ड्रायव्हरनं शेवटपर्यंत, हरियाणाचा होता मानक सिंग म्हणून, तो खूप जीव लावायचा त्यांना. आता एकटेच राहतं. त्यांच्याबरोबर ड्रायव्हरला सगळं माहिती असतं. त्यांची सर्व व्यवस्था करणं, हे करणं ते करणं त्यांच्या हातात राहतं. तर त्यानं सांगितलं की मला 1 महिन्याची सुट्टी लागते. कशा करता लागते? आणि गावाकडं जातो. आता हे थोडेफार पैसे साठले तर काहीतरी जमीन वगैरे घेतो आणि लेकरं बाळाची व्यवस्था करतो. आणि थांब, तू रिटायर होस तर काहीच करू नको, रिटायर झाल्यानंतर पाहू. आता एवढ्या मोठ्या मानक जनरल ते डिफेन्समधले अधिकारी, बरं शिपायाला काय ऐकावं लागतं. पण अशांची आज्ञा ऐकणं पुढं किती हितकारक आहे. कोणाचं ऐकावं? हो, तुम्हाला काही समजतं का? आता लहानपणी आई म्हणजे तुला काही कळत नाही. मोठा झाला, तरुण झाले ते बायको म्हणजे तुम्हाला काही समजतं का? म्हातारपणे लेकरं म्हणतात बा आमच्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही. कळायचं कधी? आज्ञा कोणाची पाळवावी? असे जे व्यक्तिमत्व आहे प्रतिभा संपन्न, त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करून. ऐकरे जना तुझ्या सोयीचा तुला पंढरीचा राना मना माझे स्वरावा. प्रसाद इकडे घेऊन रिटायर झाले, तो पण रिटायर झाला. आणि सांगितलं जा घरी. घरी गेल्यानंतर तुझं बँकेत खातं वगैरे काढून दिलं त्याला. आणि त्या बँकेच्या खात्यामध्ये यांना सरकारने 25 एकर जमीन दिली होती. अब्दुल कलाम या मानकशान, ती त्यांना त्या ड्रायव्हरच्या नावावर करून दिली. त्याचे कागदपत्र सर्व पाठवून दिले. कोणाची सेवा करावी, कोणाचं ऐकावं, वाया जाणार नाही. जनार्दन स्वामी सांगितलं की माझ्या सत्कार्यामध्ये एवढं एक पावड ओढलं तर वाया जाणार नाही. पराव काय सांगाल बाई. उद्या पेपर, आज आम्ही बाबा येऊन एवढं आवणं तयार करा मग जा. रात्र झाली. चला ते इकडं आंब्याच्या झाडाखाली मला घेऊन चला. माझं जीवनातलं प्रसंग. त्या आंब्याच्या झाडाखाली घेऊन गेलं. तिथं म्हणजे तिथं पुढे दिले का माणसाला यश मिळतं. आता हे आम्हाला माहीतच आहे, नादी लावायचं काम आहे. संतोषगिरी महाराज म्हणजे ज्यांना अनुभव घेतला ना, कामं करता नाही द्यावं. हे लेकरावरचं प्रेम आहे. बरं हरकत नाही, काय आम्हाला काय वाटत नव्हतं. आम्ही जनार्दन स्वामीच्या सेवेला जास्त महत्त्व द्यायचं. शिक्षण होत राहील. एकदा नापास होईल, दोनदा नापास होईल. नाही आषाढी तर कार्तिकी, नाही कार्तिकी तर माघवारी, कोणत्या तरी वाऱ्याला लागा ना नंबर. आम्ही या विचारसरणीचे होतो. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे समजायला पाहिजे. द्यावं तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे.
25 एकर जमीन. आता हे मिलिटरीतून रिटायर होतात तर त्यांना सरकार जमीन देतं. आमच्या गावाला सुद्धा एक मिलिटरी भारद्वाज म्हणून धनगर समाज होता, तरी त्याला जमीन मिळाली. सरकारी जमीन असत ती जमीन द्यायची. सर किती मोठं विचारसरणी महाराज. याला म्हणतात महामहिम. बुद्धी तर प्रगाढ आहे, विचारच करायचा आहे की नाही. पण बुद्धी असताना पहा तुम्ही, एखादा बुद्धिवान आहे, विद्वान आहे, मग त्याच्या अंगी गर्व असतो. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात की सेल्फच माइंडेड असतो, स्वार्थी असतो. अशी जी विचारसरणी आहे म्हणूनच त्यांना भारतरत्न आहे महाराज. कोणाला बी नाही, कोणाला नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की महाराज असे जनार्दन स्वामी सारख्या महापुरुषाचे सानिध्य ज्याला लाभलं मग भाग्यवान आहे. संतोषगिरी महाराज, श्रवणगिरी महाराज. ऐकलं नाही ऐकलं, किती त्यांच्या बरोबरचे किती लोकांना ऐकलं. अर्थात नाही ऐकलं तरी त्यांची सेवा वाया गेली नाही, संसारात तर त्यांनी दान सुखी आहे. आणि परमार्थात त्यांना किती लोक ओळखीत असतील, जे बाबाबरोबर जे मोठे ऑफिसर आहेत. समजा ऑफिसचे लोक, गावाचे लोक, त्या तालुक्याचे असेल तालुक्याचे लोक. आणि संतोषगिरी महाराजाला कुठं पाहणं भजनं चालूच आहे. सुंदर तुमची कुटी, सुंदर तुमची कुटिया शोभून दिसते म्हणा. मन रंगुनी जाते तू यावे बा जनार्दन. आदिवासी भागामध्ये, इकडं जालना भागामध्ये, इकडं आमचे श्रवणगिरी महाराज. आदिवासी भागात 3400 पाडे, तिकडे 101 गावं, सगळे ओळखीत. आणि काही जे लोकप्रतिनिधी आहेत किती लोक ओळखतात. विरोधी पक्ष ओळखतात तरी नाव घेतात का. असे निर्वैरम समदर्शना ह्या मार्ग असा आहे की त्याचा अंगीकार केल्यानंतर तुम्हाला लोकप्रतिष्ठा आपोआप मिळते. लोकेशनं आपोआप तुमच्या मागे लागतं, तुम्हाला तिच्या मागं जायची गरज नाही. नदीचं पाणी आपोआप वाहत आणि पाटाचं पाणी त्याला बांध घालावा लागतो, मग शेतीमध्ये वळावं लागतं, नदीच्या पाण्याला वळावं लागतं, ते सरळ जातं. म्हणून अशी कीर्ती जी आहे नदीच्या पाण्यासारखी. आणि जी काही तुम्ही कमावतात आणि त्यासाठी झटतात लौकिकासाठी ते पाटाच्या पाण्यासारखं आहे. ओढून आणा लागतं. मला माना, मला माना, मला माना, मी अमुक, मी तमुक. उपयोग नाही तर. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. नैनी बघता फाट दिसते, नैनी बघता फाट दिसते स्वामींची कीर्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. म्हणून मावलेले येतात रात्रंदिवस ज्यांना हा ध्यास आहे, तीर्थाचं म्हणा, व्रताचं म्हणा, नामस्मरणाचं म्हणा, मावलेले येत आहेत जे रात्रंदिवस तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी मानले मज माझी सुनिचित, जे रात्रंदिवस न म्हणत उपाशिते. या परी जे भक्त आपणाशी मज देत तीच मी मानी युक्त परम मानी. भगवंत त्यांना मान्यता देतो द्या हो की जे रात्रंदिवस तो ध्यास आहे. अशा प्रकारचा ध्यास पाहिजे आपल्याला. निदान संसारामध्ये सकाळ संध्याकाळ का होईना, काही पर्व काळाच्या निमित्तानं का होईना. आता पाऊस आहे म्हणून काय, अधिक पडला पाऊस आणि त्यात आज धाऊस नाही, त्यात पडला पाऊस म्हणून संख्या कमी, स्वयंपाक जास्त, नंतर येतात म्हणतात. चांगली गोष्ट आहे. सांगायचं तात्पर्य हे की देव अशा प्रकारची नित्य उपासना, मग साधू संत अनुष्ठान करतात, ध्यानधारणा करतात, त्याच्यामध्ये त्यांना आनंद असतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, जर संसारात थोडा अल्प आनंद आहे, तुम्ही किती कष्ट करतात, तसं भगवत भक्तीसुद्धा परमानंद आहे द्यावं, त्यासाठी थोडं झटलं पाहिजे. म्हणून नित्ययुक्ता उपवास आहे ते नित्यनियमानं काहीतरी उपासना केली पाहिजे, जसा वेळ मिळेल तसा. आता कलियुग आहे, सगळ्यालाच काही शक्य होत नाही काही गोष्टीमुळं. काही मला सांगितलं का तुमचं प्रवचन 9:30ला सुरू होतं म्हणलं. हा, शहरातले लोक
संध्याकाळी 12:30ला झोपतात आणि पहाटे 10:30ला उठतात. हा शहरात लोकांचा नियम आहे, त्या नियमानं आम्हाला वागावं लागतं. त्याला इलाज नाही. कोण साना कोणी पहा, तरुण म्हणा म्हातारे म्हणा, मोबाईलमुळं 12:30 ठरलेलंच. आणि पहाटे मग क्वचित उशिरा असतील माझं असं म्हणा नाही, पण बहुतेक 10:30 पहाटे 10:30ला उठणं हा शहरी लोकांचा नियम आहे. त्यांची पाठ होती ती कधी उठ बाबा, काय सांगा मग स्पोर्ट भरसारा पण उद्याची एखादा ह्या करा, कधी उठा कधी करा, पण करा. उगत दुसरं काही करण्यापेक्षा हे करणं. भाव धरा रे देव आपला करा रे, भाव धरा रे देव. कोणत्याही प्रकारची उपासना भक्ती करण्याची सद्बुद्धी या प्रदोषच्या निमित्तानं आज चांगला वार आहे, रविवार आहे. खरं वाचते का आज वामन पूजन आहे. भगवंतानी एक अवतार घेतला की त्या अवतारात कोणाला मारलं नाही, काहीच केलं नाही. शांतम निर्वैरम समदर्शना. एक तर पांडुरंगाचा अवतार आणि एक तर वामन अवतार. या अवतारात भगवंतानी काय फक्त बळीला पाताळ झालं, मारलं नाही, पाताळ झालं. म्हणून आज वामन पूजा आहे. लहान लहान लेकरं दूध भात खाऊ घालावं, खरं पुण्य आहे. वामन द्वादश. हे लहान मुलं आहेत त्यांना दूध भात खाऊ घालावं. आता रात्र झाली ना, आता काय दूध भात. हां, पुढच्या वेळेस ध्यानात ठेवा बाबांना काय सांगेल ते फार पुण्य आहे. वामन अवतार, वामन मूर्ती त्रिविक्रम. अगोदर लहान होते, नंतर मोठे झाले आणि म्हणून अतिशय लहान रूप धरलं देवाने. वामन रूपानं देवाचं एवढं गोड स्वरूप पाहिलं सर्व देवांनी. सगळ्या देवाला वाटले यांना काहीतरी देवा. लहान मुलगाच पाहिलं, गाढवाचं सुद्धा लहान मुलगा चांगलं वाटतं माणसं. तसं ती गोजरवाणी रूप पाहिलं तर ब्रह्मदेवाने हे दिलं, सरस्वतीने हे दिलं, भगवान शंकराने हे दिलं, सगळ्यांनी सगळं. तर वाढदिवसच म्हणल्यानंतर काय म्हण, कोणी कानातली एक बाळी देतं, कोणी दुसरी बाळी देतं, कोणी सांगायचं तात्पर्य काय की असं प्रकारची वामन पूजाचं आज महत्त्व आहे. आता हे पुढं ध्यानात ठेव. म्हणून द्या अशी सद्बुद्धी सद्गुरू जनार्दन स्वामींनी द्यावी, पांडुरंगाने द्यावी. वारीच्या निमित्तानं वार करणं, भगवंताजवळ मागणं मागावं, जरूर मागावं. आर्तभक्त एक आहे, अर्थार्थी एक आहे, जिज्ञासू आहे, ज्ञानी आहेत. अर्थभक्त काही वाईट नाही, मागितलं पाहिजे. जर तर आपण सर्वस्वतो आहे, आप्तमय माताच पिता तमय व तमय, जर सर्वस्वतो आहे मग मागायचं कोणाकडं? आईकडं मागायचं नाही, वडिलाकडं मागायचं नाही, कोणाकडं भावाकडं मागायचं कोणाकडं? टिंबटिंबकडं मागायचं. म्हणून त्याच्याकडं मागणं काही गैर नाही. हीच व्हावी माझी आस, जन्म जन्मी तुझा दास, जन्म जन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी. मागणं जरूर मागावं. तुकाराम महाराजांनी मागितलं नाही का? काही काही संप्रदायाचे लोक म्हणत नाही नाही निष्काम भक्ती पाहिजे. ह्याची दान दे का तेव्हा करू भक्त्याने जा. मग कुठं निष्काम झालं? भक्ती तरी मागितलीस ना, काही मग कुठं निष्काम झालं? कशाला निष्काम म्हणावं? ज्यामध्ये काम आहे, बाबाजीची व्याख्या ते नाही मागू. बरोबर. जाऊ द्या शिवार. म्हणून अशी सद्बुद्धी जनार्दन स्वामीने आपल्याला देण्यासाठी आपण त्यांची प्रार्थना करून या ठिकाणी थांबवू. 1 तास 5 मिनटं झाली. ते सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी वाङ्मय सेवा समर्पित करू. यानंतर महाप्रसाद आहे. महाप्रसादाची व्यवस्था भक्त मंडळीने अन्नदात्यांनी केलेली आहे. शांतचित्तानं आज प्रदोष आहे, उद्या परत गुरुपौर्णिमा आहे. तो कार्यक्रम कोपरगावला पण होतो, इथं पण होतो. संध्याकाळी प्रवचन असतं, दिवसभर प्रसाद असतो. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आहे. सर्वांनी आपापल्या गुरुदेवांच्या चरणी गेलं पाहिजे. 1 दिवस त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे. कुठून परदेशातून सुद्धा लोक ज्यांचे गुरुदेव महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहे तिकडून येतात, पूजापाठ करतात, भरपूर असं योगदान करतात. पहा तुम्ही मोठमोठ्या कथाकाराचे मोठमोठे शिष्य परदेशातून येतात, मोठमोठे देणगे देतात. तर मोठमोठे आश्रम आहे त्यांचे. आणि म्हणून आपल्या गुरुदेवाकडे गेलं पाहिजे, सद्गुरू जनार्दन स्वामीकडं. नाही कोपरगावला जाता येणार तर नाही नाशिकला आहे,
जिथे जिथे जनार्दन स्वामीचे स्थानं आहेत तिथे ते जाऊन सद्गुरू जनार्दन स्वामीचं पूजन करावं. पूजनाला फार महत्त्व आहे. गुरुपूजन म्हणतात त्याला, व्यास पौर्णिमा म्हणतात त्याला. ते कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपल्या नाशिक आश्रमात आहे. प्रवचनाच्या निमित्तानं गुरुदेवांचे महत्त्व थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केला जाईल सर्वांना आणि आमंत्रण आहे येण्यासाठी. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. प्रसादावर महामंत्र झाले की सगळे एका बाजूने पुरुष मंडळी, एका बाजूने महिला मंडळीने बसायचं आहे. चांगला यथेच्छ प्रसाद घ्यायचा आहे आणि तरुण मंडळांनी वाढण्यासाठी मदत करायची आहे. नारायण 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 ओम सत्यनारायण